ज्याचा रूपावर राजेशाही सुटा बुटात रोजच राही ज्याचा रूपावर राजेशाही सुटा बुटात रोजच राही ज्याचा जगात गाजा वाजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा। जय भीम रसिको। एका प्रतिभा संपन्न महामानवाच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा हा मागोवा। कोणतीही व्यक्ती असामान्य नसते, तर ती असामान्य ठरते ती त्याच्या कर्तृत्वानं, लोकांविषयी असलेल्या प्रेमळ भावनेनं, आपल्या वक्तृत्वानं। जगानं ज्यांना वाळीत टाकलं त्यांचं नेतृत्व करताना, समाजकारण आणि राजकारण करत असताना ज्या ज्या व्यक्तींना त्यांना मोलाचं सहकार्य केलं, त्या त्या व्यक्तींबरोबर त्यांनी अगदी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं। ज्यांच्या नेतृत्वामुळे आज भारतात आपण ताठ मानेनं जगायला शिकलो, असं हे अलौकिक तेज असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न प्रज्ञा सूर्य बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कोणतीही व्यक्ती एका रात्रीत महामानव बनत नसते, तर त्यामागे असते प्रचंड मेहनत, प्रचंड त्याग, समर्पण आणि लोकांविषयी असलेली आत्मीयतेची भावना। तेव्हाच ती व्यक्ती महामानव बनते। या संपूर्ण कार्यक्रमात आपण त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेणारच आहोत, पण तत्पूर्वी जगातील दुःखाचं कारण शोधण्यासाठी जगाला प्रज्ञाशील आणि करुणेचा महामंत्र देऊन या भारतात बौद्ध धम्म स्थापन करणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्धांच्या चरणी आमची ही भाववंदना। शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा, जाऊन या आश्रमा। प्रथम नमो गौतमासला हो, प्रथम नमो गौतमा। तथागताची तत्व प्रणाली आचरणाची मुभा मिळाली। जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा। प्रथम नमो गौतमासला हो, प्रथम नमो गौतमा। शुद्धशिलाच लेऊन लेणं, बुद्धं शरणं गाऊ गाणं। करूया पावन आपुले जीवन, होऊन सारे जमा, होऊन सारे जमा।
चला हो प्रथम नमो गौतमा शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा। तथागत गौतम बुद्धांनी या भारतात बौद्ध धम्म स्थापन करून भारतातील जनतेला प्रज्ञाशील आणि करुणेचा महामंत्र दिला। पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हा बौद्ध धम्म लोप पावत असतानाच सम्राट अशोकांनी या बौद्ध धम्माला नवसंजीवनी दिली। पण सम्राट अशोकानंतर देखील हा बौद्ध धम्म कुठेतरी नष्ट होत चालला होता। त्याच वेळी या भारतात एका प्रज्ञा सूर्याचा जन्म झाला। त्यांनी भारतातील शोषित पीडित जनतेला हा बौद्ध धम्म देऊन एक नवसंजीवनी दिली। आणि म्हणूनच या प्रज्ञा सूर्याचं गुणगान भारतातील प्रत्येक जनता करू लागली। इतकंच काय की गाव खेड्यातील स्त्रिया देखील जात्यांवरती ओव्या म्हणत असताना मनातून गाऊ लागल्या, la la la
प्रज्ञा सूर्याबद्दल सांगताना इथल्या स्त्रियाच काय पण गाव खेड्यातला शेतकरी सुद्धा अभिमानानं गुण गाऊ लागला. भीमाईच्या वासराचा रामोजीच्या लेकराचा पाय गुण असा भारी न जग केला जग जेठीगा झाला उजेड हा थोर त्याला तो गड आभाळ दुबळ्याला लवड घुंगराची वाजे गाठीगा जनमल भीम बाळ भीमाईच्या पोटीगा. ज्या क्षणाची आपण सगळीच जण वाट पाहत होतो तो क्षण अखेर उगवला. कारण फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रज्ञा सूर्य घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती मोठ्या आनंदानं साजरी होऊ लागली. पहाट झाली प्रभा म्हणाली, पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. चांद्याची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. 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 पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. चांद्याची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. 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 सफेद साडीवर सफेद खणतोळी लेऊन आली ग गगनाची भोळी. सफेद साडीवर सफेद खणतोळी लेऊन आली ग गगनाची भोळी. अहो लेऊन आली ग गगनाची भोळी. चांद्याची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. 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 घरी करी कोणी पुरणाची पोळी गीत कोणी ओठी भीमाचे घोळी. घरी करी कोणी पुरणाची पोळी गीत कोणी ओठी भीमाचे घोळी. अहो गीत कोणी ओठी भीमाचे घोळी. फोटो पाशी बसून कोणी म्हणे भीमाला बाली. फोटो पाशी बसून कोणी म्हणे भीमाला बाली. चांद्याची चांदणी येऊन खाली
वारा भीमाला घाली चांद्याची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदण्याची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदण्याची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांद्याची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांद्याची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदण्याची 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 चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ जन्मस आले भीमबाळ जगत राजा वाजा भीमराव एकच राजा. हजारो वर्ष संपूर्ण दलित समाज गुलामगिरीच्या गर्तेत ओढला गेला होता. वर्णवादी घोड्यांच्या टापाखाली चिरडला जात होता. त्याच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात होती. अशातच त्यांना हवा होता आशेचा एक किरण. आणि याच वेळी या भूतलावर चमत्कार झाला. विजांचा कडकडाट झाला. प्रचंड सोसाट्याचा वारा सुरू झाला. आणि 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी सुभेदार रामजी आणि भीमाईच्या पोटी पुत्र रत्नाचा जन्म झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. एका क्रांती सूर्याचा या भारतात जन्म झाला. सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले
भीमाची बुद्धी ही मुळातच सतेज, प्रखर आणि तरतरीत होती. त्यामुळे शाळेत गुरुजींनी काय किंवा घरात रामजी बाबांनी काय कुठलाही विषय दिला तरी ते पटकन आत्मसात करीत. अशा या भीमाच्या प्रखर बुद्धीमुळे पेंडसे, केळुस्कर आणि आंबेडकर गुरुजी त्याच्यावरती खुश झाले होते. रामजी बाबा या भीमाच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेत होते. भिवा, हे भिवा, माणसाला त्याच्या विचार देणगी त्याच्या शिक्षणाला मिळते बरं का. हां, ली बघू. वाळूचे कण रगडिता तेलही गळे. बाबा खरंच असं घडतं का? हे झालं उदाहरण, पण माणसाने मेहनत केली ना तर त्याला यश हे मिळतेच. दिव्याखाली रात्र रात्र अभ्यास करत असतानाच 1907 साली भीमराव मॅट्रिक झाले. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान दिलं, तिथून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान दिलं, तिथून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. साऱ्या समाजामध्ये मॅट्रिक नव्हतं कोणी, अशी घेऊन आली भीमाची लेखणी. साऱ्या समाजामध्ये मॅट्रिक नव्हतं कोणी, अशी घेऊन आली भीमाची लेखणी. असं अमृताचं पान, असं अमृताचं पान माझ्या भीमान दिलं, तिथून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान दिलं, तिथून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान दिलं, तिथून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान दिलं, तिथून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान दिलं, तिथून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान. जगत राजा वाजा भीमराव एकच राजा. भीम जसा जसा मोठा होऊ लागला तसा तसा रामजी बाबांच्या डोक्यात त्याच्या लग्नाचा विचार घोळू लागला. आई विना पोरकं असलेलं मूल त्यांनी मोठ्या प्रेमानं वाढवलं होतं, त्याला शिक्षण दिलं होतं. म्हणूनच या भीमाला योग्यच मुलगी मिळाली पाहिजे असा त्यांच्या मनानं ध्यास घेतला होता. आणि अशातच 9 वर्षाच्या रमाची छवी रामजी बाबांच्या नजरेत बसली. हीच मुलगी आपल्या भीमासाठी योग्य आहे असं त्यांच्या मनाने हेरलं. आणि मग 14 वर्षाच्या भीमाचं आणि रमाचं भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. वलंकरांची कन्या सकपाळ घराण्याची कुलवधू झाली. एका नव्या संसाराला सुरुवात झाली. माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी वारंवार परदेशी जात होते. त्यामुळे रमाबाईंना त्यांचा सहवास लाभत नव्हता. तरी देखील त्यांनी चालवलेला समाजसेवेचा वसा त्यांनी पुढे चालवला होता. एक छोटीशी आठवण सांगतो. रमाबाई वारंवार आजारी पडत होत्या. त्यामुळे प्रकृती स्वास्थ्यासाठी धारवाडच्या दलित वसतिगृहामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. तिथे वऱ्हाळे गुरुजी होते. नेहमी त्यांची चौकशी करण्यासाठी यायचे. एक दिवस अशीच चौकशी करण्यासाठी वऱ्हाळे गुरुजी आले असतानाच रमाबाईंनी त्यांच्या चेहऱ्यावरती चिंतेचे सूर बघितले आणि त्यांना विचारलं, गुरुजी गुरुजी काय झालं? त्यावेळी वऱ्हाळे गुरुजींनी त्या वसतिगृहाची कैफियत मांडली. त्यांनी सांगितले की पैशाच्या अभावी या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे. हे ऐकताच रमाईने गळ्यातलं डोरलं मंगळसूत्र तुरंत काढलं आणि वऱ्हाळे गुरुजींकडे दिलं. वऱ्हाळे गुरुजी ते मंगळसूत्र घेईनात. तेव्हा रमाई म्हणाल्या, बाबासाहेब, पोटाला चिमटा काढून या समाजाच्या प्रगतीसाठी तिकडे शिक्षण घेत आहेत. ही त्यांचीच लेकरं आहेत, तशी ती माझी देखील आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी मी इतकं केलं तर बिघडलं कुठे? हे ऐकून वऱ्हाळे गुरुजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. म्हणूनच सांगतो, भीमराव जितके धनवान होते तितक्याच रमाई शीलवान आणि गुणवान होत्या. शीलवान भारी गुणवान विद्यापती जेचा धनवान. शीलवान भारी गुणवान विद्यापती जेचा धनवान. नटविला सोन्यान तो संसार भीमाचा रमान. 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 शीलवान भारी गुणवान विद्यापती जेचा धनवान. शीलवान भारी गुणवान विद्यापती जेचा धनवान. नटविला सोन्यान तो संसार भीमाचा रमान. 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 भल्या पहाटे उठून शैन्य गौऱ्या थापून. राख कोळसा वेचून पै पै का जमून. भल्या पहाटे उठून शैन्य गौऱ्या थापून. राख कोळसा वेचून पै पै का जमून. श्रमान बहुश्रमान श्रमान बहुश्रमान. नटविला सोन्यान तो संसार भीमाचा रमान. 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 उच्च शिक्षणासाठी जाता परदेशी धनी. घरी उपाशी रमाती झुरली धन्यासाठी मणी. उच्च शिक्षणासाठी जाता परदेशी धनी. घरी उपाशी रमाती झुरली धन्यासाठी मणी. नेमान नित्य नेमान
नेमान नित्य नेमान नटविला सोन्यान तो संसार भीमाचा रमान नटविला सोन्यान तो संसार भीमाचा रमान नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान शिलवान भारी गुणवान विद्यापतीजेचा धनवान शिलवान भारी गुणवान विद्यापतीजेचा धनवान नटविला सोन्यान तो संसार भीमाचा रवान नटविला सोन्यान तो संसार भीमाचा रवान नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान 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 बाबासाहेब परदेशी शिकत असताना इकडे रमाईच्या घरची परिस्थिती हलाखीची झाली होती. त्यात पोटचा मुलगा आजारी पडला होता. घरात पैशाची आबाळ होती आणि न राहून त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं होतं. बाबासाहेबांना पत्र मिळताच त्या पत्राला उत्तर लिहिताना त्यांनी सांगितले, प्रिय रमा, तुझं पत्र मिळालं. वाचून वाईट वाटलं की आपला मुलगा गंगाधर आजारी आहे. नशिबाचे भोग. काय करणार? रमा, तुम्हाला तिकडे एक वेळचं अन्न तरी मिळत असेल, पण इकडे मी एका वेळेच्या अन्नासाठी मोताज झालेलो आहे. तरी देखील मी पैशाची तजवीज करतो, पण पैसे पाठवायला कुठे उशीर झाला तर अंगावरील दागिने मोडून पैशाची व्यवस्था करावी. घरी आल्यानंतर मी पुन्हा दागिने बनवून देईन. माझा अभ्यास व्यवस्थित चालू आहे. तुझाच भीमराव. हे पत्र वाचून रमाईला अंगावरील सगळेच दागिने तुच्छ वाटायला लागले आणि त्या म्हणू लागल्या,